बरेच वेळास असे काही मुलांमध्ये ॲलर्जिक त्रास असतात जे नॉर्मल औषधांनी बरे होत नाहीत आणि औषधं थांबवल्यानंतर लगेच परत येतात. तर या मुलांमध्ये आपल्याला नॉर्मल औषधांपेक्षा काही एक्स्ट्रा द्यायची गरज पडते. ही आहे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी ही आपण 2 रूपांमध्ये देऊ शकतो. पहिली म्हणजे सबलिंग्वल इम्युनोथेरपी, ज्यामध्ये औषधांचे थेंब आपण जिभेच्या खाली ठेवून दिवसेंदिवस त्याचा डोस वाढवून ह्याची ट्रीटमेंट चालू राहते. आणि दुसरी असते म्हणजे सबक्युटेनियस इम्युनोथेरपी, ज्यामध्ये त्वचेखाली इंजेक्शनच्या रूपाने आपण हे औषध ॲडमिनिस्टर करू शकतो. या 2 थेरपींपैकी सध्या सबलिंग्वल थेरपी ही जास्त कॉमनली वापरली जाते. ही इम्युनोथेरपी चालू करण्याच्या अगोदर त्या मुलाला ॲलर्जी टेस्टिंगमध्ये जर एकाच अँटीजनच्या अगेन्स्ट रिॲक्शन होत असेल तर त्या मुलांमध्ये इम्युनोथेरपीचा असर सगळ्यात जास्त दिसून येतो. या इम्युनोथेरपीचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे त्याचं ड्युरेशन, म्हणजेच किती वेळासाठी द्यावी लागते. तर ही इम्युनोथेरपी एकदा चालू केली तर कमीत कमी 2 ते 3 वर्ष बिना मिस करता रोज द्यावी लागते, ज्यामध्ये ते रिएजंट्स कंटिन्युअसली रेफ्रिजरेशन एका पर्टिक्युलर टेम्परेचरमध्ये फ्रीजमध्ये ठेवावी लागतात. तर ज्या मुलांना नॉर्मल ॲलर्जीच्या औषधांनी बरं वाटत नसेल आणि ज्यांची कंप्लेंट्स परत परत येत असतील, त्यांच्या पालकांनी आपल्या डॉक्टरांना इम्युनोथेरपीबद्दल नक्कीच विचारावे. मी आहे डॉक्टर कौस्तुभ मोहिते, आपला पिडियाट्रिक पल्मोनॉलॉजिस्ट, आणि हा आहे एपिसोड नंबर 15 डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये. धन्यवाद.